लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 रुपये जमा होणार. नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो, मी सुनील तिवारी पुनश्च एक नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोणत्या बहिणीला 3,000 रुपये पडणार आहेत आणि कोणत्या बहिणीला 1,500 रुपये पडणार आहेत याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. लाडक्या बहिणीच्या खात्यात 3,000 जमा होणार. जानेवारी आणि फेब्रुवारीच्या हप्त्याबाबतचे मोठे अपडेट. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे. आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लाडक्या बहिणीसाठी महत्त्वाची बातमी. लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ताची वाट पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. लाडक्या बहिणीच्या खात्यात आता 3,000 रुपये जमा होणार आहे. लवकरच खात्यात जमा होतील. जानेवारी महिना संपून गेला तरी महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाही. आता फेब्रुवारी महिना देखील संपत आला तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे. याच सोबत आता जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. 5 दिवसाच्या आत महिलांच्या खात्यात 3,000 जमा होणार आहेत. लाडक्या बहिणीच्या खात्यात 5 दिवसाच्या आत 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. लाडक्या बहिणींना जानेवारी आणि फेब्रुवारीचे मिळून 3,000 रुपये जमा होतील. फेब्रुवारी महिना संपायचे अवघे 5 दिवस बाकी आहेत तरीही महिलांना पैसे मिळाले नाहीत. त्याचमुळे येत्या 5 दिवसाच्या आत महिलांच्या खात्यात कधीही पैसे जमा केले जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जानेवारीच्या हप्त्यासाठी आता सामाजिक न्याय खात्यातून निधी वितरित करण्यात आलेला आहे. सामाजिक न्याय खात्यातून जवळपास 98 कोटीची निधी वितरित करण्यात आलेले आहे. याच निधीतून महिलांना जानेवारीचा हप्ता दिला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. सामाजिक न्याय विभागाकडून निधी वितरणाला वेळ झाला असला तरीही महिलांना फक्त जानेवारीचा हप्ता दिले जाणार का आणि जानेवारी आणि फेब्रुवारीचा हप्ता एकत्र देण्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. आता जे हप्ते लांबणीवर गेलेले आहेत ते दोन्ही हप्ते एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ज्या लाडकी बहिणीची ई-केवायसी कंप्लीट नाही त्यांनी नक्की ई-केवायसी कंप्लीट करून घ्यावे जेणेकरून तुमचा हप्ता थकला जाणार नाही. ज्या महिलांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते थकलेले आहेत त्यांची ई-केवायसीची पूर्तता न झाल्यामुळे त्यांचा हप्ता थकलेला असू शकतो. तरी लास्ट 31 मार्च पर्यंत तारीख दिलेली आहे. त्यामुळे सर्व महिलांनी ई-केवायसी कंप्लीट करून घ्यावी जेणेकरून तुमचा हप्ता थकला जाणार नाही. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुमच्यासाठी अशीच नवीन माहिती मिळत राहील. धन्यवाद.